हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळे? चला आज आपण एक नाश्ता तयार करूया, जसं पटकन होईल आणि टेस्टी पण लागेल आणि हेल्दी पण नाश्ता. जो तुम्ही रात्री फक्त मिक्स करून ठेवा आणि सकाळी फक्त झटपट बनवून सगळ्यांना खायला द्या. तर त्याच्यासाठी 1 वाटी रवा घेतला आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी दही टाकून आणि अर्धी वाटी पाणी टाकून मी रात्रभर हे मिश्रण ठेवून दिलं होतं तसंच. तर बघा सकाळी मस्त फर्मेंट झालं. त्याच्यामध्ये आपण नाही सोडा, नाही इनो काहीच घालणार नाही, तरी आपला नाश्ता एकदम सॉफ्ट आणि टेस्टी होणार आहे. तर हे मिश्रण मी आता एका मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहे. मिक्सरच्या भांड्यात ते टाकून पूर्ण घेतले आहे. असं आपण मिक्सर मध्ये मध्ये पेस्ट केल्यावर त्यामध्ये एअर बबल्स तयार होतात. त्याच्यामुळे आपल्याला सोडा किंवा इनो टाकायची गरज नाही. बघा किती मस्त असं मिश्रण आपलं सॉफ्ट आणि टेस्टी रेडी झालंय. या पद्धतीने आपण मिश्रण तयार करून घ्यायचं. त्याच्यामध्ये मी मीठ ॲड करणार आहे. मीठ तुम्ही चवीनुसार टाकू शकता. बघा असं बॅटर आहे. जर तुमचं असं बॅटर नसेल तर थोडं तुम्ही पाणी ॲड करू शकता. रवा आहे त्याच्यामुळे ते रवा पीठ ऑब्झर्व करतं. आणि एक तवा आपण डोसा पॅन गरम करून घेऊया. जर मी गरम झालाय की नाही त्याच्यासाठी पाणी टाकून बघितलं. ते पाणी टाकून थोडं पुसून घ्यायचं आणि बॅटर तुम्ही 2 चमचे बॅटर टाका आणि फक्त थोडं स्प्रेड करा. म्हणजे बिना ऑइल, बिना कोणताही घी वगैरे टाकण्या हे आपण बनवू शकतो. जर तुम्हाला ऑइल टाकायचं तर तुम्ही ऑइल टाकू शकता. 1 स्पून ऑइल वेगळा. तर मी 2 मिनटं लो फ्लेमवर शिजून घेणार आहे. बघा किती मस्त असा आपला डोसा, स्पॉन्ज डोसा आपला रेडी झाला आहे. आपण पाहिजे तर तुम्ही याला पलटी करू शकता, नाहीतर तसंच खाऊ शकता. पलटी करून घ्यायचं असेल तर तुम्ही पलटी पण करू शकता. बघा किती मस्त जाळीदार असं सॉफ्ट. आपण काहीच त्याच्यामध्ये टाकलं नाही, नाही सोडा, नाही इनो, तरी सुद्धा किती मस्त असं झालं. तुम्ही याचे उत्तप्पा पण बनवू शकता किंवा अजून थोडं पातळ बॅटर करून याचे अजून पातळ असे कुरकुरीत डोसे पण रेडी करू शकता. बघा इथे मी परत दुसरा रेडी केलाय. मी थोडं तेल टाकलंय. जस्ट अर्धा चमचा किंवा 1 चमचा ऑइल टाकून 2 मिनटं त्याला शिजवून घेतले आणि थोडं पलटी करून पण आपण हे शिजवून घेऊ शकता. तुम्हाला पलटी करून शिजवायचं असेल तर. हे तर तुम्ही कोकोनट चटणी किंवा टोमॅटो कांदा चटणी त्याच्याबरोबर तुम्ही हे सर्व करू शकता. बघा किती मस्त सॉफ्ट झालेत. हे तुम्ही फक्त रात्री जस्ट मिक्स करून सकाळी बनवू शकता. ही रेसिपी आवडली असेल लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. थँक्यू.